परीक्षण करा, बोपोर पासून चाऱ्यापर्यंत सगळे शेणात पण पैसे खाल्ले तुम्ही, कोळसा सगळे खाल्ले ना. मोदीजींवर 10 वर्षात एक तरी भ्रष्टाचाराचा डाग लागलाय का? लागलाय का? मग तुम्हाला अधिकार काय? आणि म्हणून तो जाऊ दे, त्याचं काय नाव घेतो. आणि म्हणून मी सांगतो की मोदीजी पुन्हा बनलेत प्रधानमंत्री. मी आता आम्ही सांगत होतो पियुष गोयल साहेबांना, आता तुम्ही मुंबईचे मंत्री आहात, आता आपल्याला मोदी साहेबांना, अमित भाईंना आपले जे काही इथे विषय जे राहिलेले आहेत, कांदा बिंदा काय असेल तो, आता फुल प्रूफ काम करायचं आहे. आता संधी द्यायची, कारण एवढं काम आपण केलंय, एवढं काम आपण केलंय. त्यामुळे मी सांगतो की आपल्याला बघा, लोक कोणाला मतदान करतात? एकदा लोकसभा जाऊ द्या, ते वेगळं आता झालं ते, पण घरी बसलेल्या लोकांना का काम करणाऱ्या लोकांना मतदान करतात? फील्डवर उतरून काम करणाऱ्यांना का वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना? आपलं काय फेसबुक लाईव्ह नाही, डायरेक्ट फेस टू फेस. तरी गाफील राहू नका. आता एकदा आपल्याला मार पडली आहे, आता आपल्याला ताक पण तो फुंकून प्यायचं आहे. कारण बघा, आपण एवढी कामं केली आहेत ना. आता किती, 1 लाख कोटीचं काय दादा? 1 लाख कोटीचं ना, 1 लाख कोटी, जवळपास 90,000च्या दरम्यान आपण या योजना केल्या शेतकऱ्यासाठी. बघा, तुम्हाला मी सांगतो, हे विरोधक किती खोटं सांगतात. शेतकऱ्याला काय दिलं? शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली. अरे, आतापर्यंतच्या इतिहासात 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांचा जो काही नुकसान भरपाई आहे, अवकाळी पाऊस आणि गारपीट, याच्यामध्ये अवकाळी आणि गारपीट याच्यात आपण 15,000 कोटी रुपये दिले. 15,000 कोटी. आपण NDRFचे निर्णय बदलले, दुप्पट केले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसामध्ये होणारं नुकसान मिळत नव्हतं, ते आपण द्यायला लागलो. गोगलगायीने केलेलं नुकसान कधी मिळत होतं, ते आपण द्यायला लागलो. आज 1 रुपयामध्ये पीक विमा योजना कधी मिळत होती, ती आपण सुरू केली. मोदी साहेबांनी 6,000 रुपये दिले वर्षाला, त्याच्यामध्ये 6,000 रुपये आणखी आपण भर टाकली. 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला चालू झाले आता आपल्याकडे. अशा योजना आपण केल्या. 45-50,000 कोटीच्या योजना केल्या. आणि महाविकास आघाडीने जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्याला 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देणार म्हणून घोषणा केली. पैसे दिले का? पैसे आपल्या सरकारने दिले, आपण देतोय, आपण सुरू केले ते. म्हणजे ही घोषणा करायच्या आणि त्याची पूर्तता कोणी करायची? मग तुम्ही आमच्यावर कसं बोलू शकता? आणि म्हणून हे जे काय आज शेतकरी आपला अन्नदाता आहे, त्याला आता आपण दिलं. आज शेती पंपाला आपण वीज माफ करून टाकली. जो मागेल त्याला सोलर. का तुमच्या पोटात दुखतंय? आज शेती पंप करा शेतकरी हा बळीराजा. तुम्ही एवढ्या योजना जर यापूर्वी केल्या असत्या तर बळीराजावर आत्महत्या करायची पाळी आली नसती. याला जबाबदार कोण? काँग्रेसने 50-60 वर्ष शेतकऱ्याला दुर्लक्षित केलं. पण या 2 वर्षामध्ये आम्ही ज्या योजना केल्या आणि देतोय, डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जात आहेत. देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना केली, शेतकऱ्यांना वरदान ठरणारी. सरकार बदलल्यावर लगेच त्याची इन्क्वायरी लावली, चालू केले, बोले रद्द करा. अरे, शेतकऱ्याच्या हिताची योजना तुम्ही बंद करताय. आपलं सरकार आल्यानंतर पहिलं आपण जलयुक्त शिवार योजना सुरू केली शेतकऱ्यांसाठी. ह्या अशा शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना. आणि आता देखील आपण त्यांना जो दिलासा दिलेला आहे, तो दिलासा देखील आज सिंचन, अजितदादा पण होते अगोदर, मी होतो. आणि 4च मला वाटतं सुधारित आपण मागच्या महाविकास आघाडीमध्ये दिल्या होत्या. 4 योजनांना सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता.
आपल्या सरकारने जवळपास 130 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आणि 13 लाख हेक्टर जमीन आता ओलिताखाली येणार आहे. 13 लाख. याला पण हिंमत लागते निर्णय घ्यायला. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आपण शेतकरी बांधवांना त्याच्यात फायदा देतोय. आणि शेतकरी बांधव जो आहे का, शेतकऱ्याचं दुःख कोणाला कळणार? आपल्यालाच कळणार. मी गावाला गेलो की बोले हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतो. अरे काय गाडी चालवत जाऊ 8 तास 10 तास? 8-10 तासात मी तर 10,000 फाईल सह्या करेन. आणि सगळ्यांना माहित आहे मुख्यमंत्री मदत योजना कुठली आपली ती मुख्यमंत्री सहाय्य योजना. अरे तुम्ही 2 कोटी फक्त दिले. या एकनाथ शिंदेने 250 कोटी रुपये दिले मुख्यमंत्री सहाय्यतेने. आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी सांगतो. बघा एकच आहे, मी आरोपाला उत्तर कामातून देतो. आरोप कितीही करा पण आम्हाला तुम्ही विचलित करू शकत नाही. आमचा फोकस जो आहे कामावर आहे. पण हे काय जे झालंय घडलंय ते तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून सांगतोय मी. आणि म्हणून शेतकऱ्याचं दुःख कळतं. आणि म्हणूनच आपले सर्वजण बहुतेक लोक आज शेतकऱ्याच्या घरात जन्मलेली आहेत. आणि त्यामुळे आम्ही शेतकऱ्याच्या ज्या योजना आहेत त्याला कधीही हात आकडता घेत नाही. आता आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बोले लगेच सांगितलं लाडका भाऊ आठवला नाही का? आता लाडका भावाला पण आपण दिलाय ना 10 लाख भाऊ आपले, त्यांना आपण 10,000 पर्यंत स्टायपंड महिन्याला. कधी झाली होती योजना? बेरोजगार जे सुशिक्षित बेरोजगार, आता तिथं या लाडकी बहिणीच्या मुळे ती लपून गेली योजना. ती आता बाहेर आपल्याला नीट व्यवस्थित पोचवायला लागेल. तर भावांच्या बद्दल प्रेम कधी असू शकतं, कसं असू शकतं? भावाच्या बद्दल जाऊ द्या, मी बोलत नाही. आणि म्हणून कुणी बोलावं. आज आपण 2.5 कोटी आपल्या भगिनींना, मी आपल्याला सांगतो 2.5 कोटी म्हणजे आकडा मोठा आहे. मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं, अजितदादांनी सांगितलं की कशी आम्ही सोपी करतोय. आता त्यांना असं वाटतंय की ही योजना होऊच नये. आता मला सांगा, पहिले तो विरोध केला आणि मगाशी देवेंद्रजी पण म्हणाले की बाबा ते पण आता सगळीकडे फिरायला लागले. मुंबईतल्या शाखांवर आपल्या नाही बोर्ड लागलेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. चांगलं आहे. इकडे म्हणायचं घटनाबाह्य मुख्यमंत्री, असंवैधानिक मुख्यमंत्री, घटनाबाह्य